प्रकल्पग्रस्तांच्या व मनसेच्या वतीने जलसमाधी आंदोलनाची घोषणा। नांदुरा तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रोटी गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरीच्या वतीने दिनांक 8 डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की रोटी गावातील संपूर्ण शेती जिगाव प्रकल्पामुळे बाधित झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून सर्व शासकीय प्रक्रिया जवळपास पूर्ण असूनही शेतकरींना मोबदला मिळालेला नाही। अनेक वेळा विनंती बैठक, आश्वासनं आणि पाठपुरावा करूनही प्रत्यक्षात काहीच निर्णय झाल्याने शेतकरीमध्ये तीव्र नाराजी आहे। शासनाने तात्काळ मोबदला जाहीर करून देणे गरजेचे आहे। अन्यथा येत्या 24 डिसेंबर रोजी मनसे व गावकरी मिळून धरणातील पाण्यामध्ये समाधीस्थ बसून जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदन देताना भागवत उगले, सागर जगदाळे, निकेतन वाघमारे, अमोल करुटले, उल्हासराव काटे, सचिन नेमाडे, प्रकाश घुळे, तुकाराम घुळे, मोहन काटे, भास्कर घुळे तसेच रोटी गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते। गाव प्रकल्पाअंतर्गत रोटी या गावातील निर्वाहासाठी म्हणजे मोबदला मिळण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेब यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन पाठवलं की या गावचा निर्वाळा हा कित्येक वर्षापासून रखडलेला आहे, ताबडतोब हा निर्वाळा करण्यात यावा। अन्यथा येणाऱ्या 23 डिसेंबर पर्यंत निर्वाळा न झाल्यास, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे न आल्यास येणाऱ्या 24 तारखेला जिगाव प्रकल्पाच्या जे पाणी थांबलेलं आहे आज, त्या पाण्यामध्ये रोटी वासी व मनसेच्या वतीने आम्ही आंदोलन करू। त्या पाण्यामध्ये आंदोलन करू व त्या आंदोलनाची होणारी सर्वस्व हानी जबाबदारी ही शासनाची राहील, यासाठी आज आम्ही निवेदन दिले आहे। तरी आमची मागणी आहे की तात्काळ रोटी या गावचा निर्वाळा करून त्या शेतकऱ्यांना त्या खात्यामध्ये त्यांचे पैसे ताबडतोब देण्यात यावे, ही आमची आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही मागणी केली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।